आम्ही तर तो किसिंग सीन केला तर त्याला आता बोल्ड म्हणणं हा वेडेपण आहे. त्याचं त्याच्यात बोल्डचा बी पण नाहीये. आता वाय फिल्म जी केली त्यामध्ये प्रोड्युसरची पहिली फिल्म आहे, आमच्या डिरेक्टरची पहिली फिल्म आहे, आमचा DOP सिनेमॅटोग्राफर त्याची पहिली फिल्म आहे. को ॲक्ट्रेस कोण आहे ते 1 महिना आधीपर्यंत मला माहीत नव्हतं. मी 1 वर्ष आधीच फिल्म साईन केली होती. जे जोगवाच्या बाबतीत मी अनुभवलं होतं तेच मी वायच्या बाबतीत अनुभवलं. आणि तो असा सिनेमा आहे जो एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न घेऊन येतोय, पण एक दणदणीत थ्रिलर आहे. तो माणूस मोठा केव्हा असतो जेव्हा तो समोरच्या प्रत्येक माणसाला मोठं करायचा प्रयत्न करतो, आणि तो विनय सरांचा खूप मोठा गुण होता. हाय हॅलो नमस्कार, मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. भिडूनो, नाटक आणि सिनेमा ही क्षेत्र आता फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहिलेली नाही आहेत, तर ती खूप विस्तारत चालली आहेत, मोठी होत चालली आहेत. आणि हे ज्या वयात मला लक्षात यायला लागलं त्या वयात एक अभिनेत्री माझी अत्यंत लाडकी झाली. त्याचं कारण म्हणजे तिची अभिनयातली सहजता मला खूप भावायची, आणि फक्त मलाच नाही सगळ्यांनाच भावायची, भावते अजूनही. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांना त्यांच्या नॉर्मल आयुष्यात सुद्धा इतक्या सहजतेने वावरता येत नसेल, इतक्या सहजतेने ती कॅमेरा समोर वावरते, स्क्रीन समोर वावरते. अर्थातच मी बोलतेय महाराष्ट्राची लाडकी, आपल्या सगळ्यांची लाडकी आणि माझी लाडकी मुक्ता बर्वे हिच्याबद्दल. आणि मुक्ताताई आज आपल्याशी इथे गप्पा मारायला उपस्थित आहे. तर मुक्ताताई, तुझं खूप खूप स्वागत बोल भिडूच्या मंचावर. थँक्यू मैथिली. आणि आता ज्या सहजतेबद्दल मी बोलले, तर ही जी सहजता आहे तुझ्यामधली, तर ती अशीच येत नाही. खूप बडे बडे कलाकार आहेत जे अजूनही झटतायत ही सहजता आणायला, हा कम्फर्ट आणायला ऍक्टिंग मधला. तर मला वाटतं वयाच्या 4थ्या वर्षीपासून तू तुझ्या करिअरला सुरुवात केलीस. तुझ्या आईने लिहिलेल्या नाटकात तू पहिलं काम केलंस. तर इतक्या लहान वयापासून सुरुवात झाली म्हणून हा कम्फर्ट आलाय, की कसं, म्हणजे काय आहे यामागचं रहस्य काय आहे? ऍक्च्युली मी 4थ्या वर्षी काम केलंय, बरोबर आहे. करिअरला सुरुवात केली असं नाहीये. मी पहिल्यांदा नाटकात स्टेजवर आले आईच्या, त्याचं कारणच वेगळं होतं. कारण मी बुजरी होते म्हणून, मला मित्रमैत्रिणी व्हावेत म्हणून ते नाटक बसवलं गेलं. त्यानंतर मी शाळेत एक परत लाजरी बुजरी मुलगी होते. अजिबात मला 2 पेक्षा जास्त माणसं असली तरी मी फार बोलत नसे. आणि 10वीत असताना मला एका नाटकात काम करण्याची संधी मिळाली राज्यनाट्य स्पर्धेच्या, कारण माझ्या वयाची मुलगी त्यांना मिळत नव्हती. आणि मला 10वी नंतरची मोठी सुट्टी लागली होती, त्यामुळे घरी बसून ही काय करेल असा घरी प्रश्न होता, की घरी काहीतरी दंगा करत बसण्यापेक्षा हिला कुठेतरी पाठवावं, म्हणून मी नाटकात काम केलं. आणि मला ती खूप स्पेस आवडली. आणि मग मला त्याची आवड लागली, आणि मग मी शिक्षण घ्यायचं ठरवलं. मग मी नाटकाचं शिक्षण घेतलं ललित कला केंद्रात, आणि मग मी करिअर करण्यासाठी मुंबईत आले. पण मला ना ती स्पेस खूप आवडते. कॅमेरा पुढची असेल, स्टेजवरची असेल, ती जागा मला आवडते. तिथे मी एकटी असते आणि मी सगळ्यांबरोबर पण असते, त्यामुळे मी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असते. मी कोणाच्या तरी दुसऱ्या पात्रात शिरून काहीतरी करत असते. मी मुक्ता नसते, मी कोणीतरी वेगळ्याचं आयुष्य जगत असते, आणि ते मला आवडतं. नाही, आणि हे खूप फॅसिनेटिंग अशासाठी आहे की तुम्ही खूप रोल्स जगत असता. आणि मला मला हे विचारायचंच होतं तुला की ऍक्टिंगची प्रोसेस खूप आधीपासून सुरू होते. म्हणजे कॅमेरा समोर जाऊन डायलॉग्स मारणं एवढंच ऍक्टिंग नाहीये, तर भाषाशैली प्रत्येक कॅरेक्टरची ते फुलवण्याची भाषाशैली एक वेगळी असते, ती डेव्हलप करावी लागते, कॅरेक्टरायझेशन करावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं छोट्या छोट्या गोष्टी. तर ही प्रोसेस नेमकी कशी असते? बरेचदा जर स्क्रिप्ट चांगलं लिहिलं असेल ना मैथिली, तर नटांचं काम सोपं होतं. म्हणजे पहिला भाग हा स्क्रिप्टचा असतो, दुसरा भाग हा दिग्दर्शकाचा असतो. दिग्दर्शक किती तुम्हाला समजावून सांगतोय आणि किती फ्रीडम देतोय, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मला त्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा स्क्रिप्ट खूप मनापासून खूपदा वाचायला आवडतं. आणि ते शब्द, त्या जागा, ते विराम, पूर्णविराम तुम्हाला खूप काही सांगत असतात. मग कधी अगदी स्पेसिफिक भाषेचा लहेजा असतो, कधी पश्चिम महाराष्ट्रातली मराठी असते, कधी वैदर्भी असते, कधी मराठवाड्यातली भाषा असते, कधी अगदी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी असतं. त्या पात्राचा स्वभाव असतो, त्या स्वभावानुसार तुमचं बोलण्याच्या हे बदलत जाते. त्यामुळे ती त्या शब्दांमध्येच बरीचशी गोष्ट दडलेली असते, आणि त्याचा बारकावानी वाचन केल्यावर तुमच्या लक्षात येतं, आणि ते मीटर तुम्हाला सापडतं कुठेतरी पात्राचं. त्यामुळे त्याचा स्वभाव आणि शब्दरचना या सगळ्यातनं ते मिळतं.
रत्नाकर मतकरींच्या नाटकातून तू सुरुवात केलीस, व्यावसायिक नाटक होतं ते, आणि तू मुंबईत आलीस. पण मुंबईत येण्याआधीचा पुण्याचा तुझा प्रवास नेमका कसा होता आणि पुण्याने तुला काय दिलं आणि थोडासा त्रास झाला का पुणे सोडताना? पुण्यात माझी घडण्याची वर्ष पुण्यातली आहेत, कारण माझं शिक्षण पुण्यात झालं. 11वी-12वी मी SP कॉलेजमध्ये होते आणि नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत मी पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात सतीश आळेकर आमचे HOD होते, तिथे मी शिकले. आणि जडणघडण होण्याची जी वय असतं त्या वयात तुम्ही जिथे असता ते शहर तुम्हाला सगळ्यात जास्त काहीतरी देत असतं, माणूस म्हणून तुमचं पोषण होत असतं. तर पुणे तसं आहे माझ्यासाठी. यात मला अनेक गोष्टी बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. अगदी गिरीश कर्नाड, विजया मेहता, दिलीप प्रभावळकर, जब्बार पटेल, राजीव नाईक, वामन केंद्रे, विजय केंकरे, सतीश आळेकर. तू नाव घे आणि ती माणसं आम्हाला भेटून आम्हाला मी एका श्वासात घेता येत नाही तेवढी मोठी नाव आहेत, पण ती माणसं समर नखात आहेत, ती माणसं आम्हाला भेटत होती. एक विद्यापीठ आहे हे खरं तर. आणि तुमच्या नकळत्या वयात जेव्हा इतकी चांगली इन्फ्लुएन्शियल माणसं तुमच्या आसपास असतात, तेव्हा तुम्ही कितीही हुशार असाल नसाल तरी तुमच्यावर इनडायरेक्टली याचा परिणाम होत राहतो. तसं मला ते एक पोषण चांगलं होत होतं. त्यामुळे पुण्याने मला खूप काही दिलं 100%. आणि मिस केलं का तर हो, पण आता जेवढी वर्ष मी पुण्यात राहिले तेवढीच जवळपास वर्ष मी मुंबईत राहिले. आणि मुंबईने मला खूप दिलं, कारण कर्मभूमी आहे माझी. त्यामुळे वाईट वाटलं असं नाही, मी येत राहते कारण माझं घर पुण्यात आहे. त्यामुळे पुण्यात येणं होतंच माझं. पण चूज करू शकशील का पुणे की मुंबई? नाही ग, ते करू शकलेस तर मग मुंबई पुणे मुंबई झालाच नसता. तसं नाही चूज करू शकत. आणि आता म्हणजे बघ ना की वेगवेगळ्या, आता तुम्ही आता आपण इतके जोडले गेलो आहेत सगळे की आता शहर किंवा गाव स्पेसिफिक काही उरलंच नाहीये. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जे करत असाल तिकडचे तुम्ही असा. मी जी फिल्म केली वाय, त्यामध्ये मी मराठवाड्याचा लहेजा बोलतेय. आणि तो इतका मला माझ्या मराठवाड्यातल्या को ऍक्टर्सनी इतकं कॉम्प्लिमेंट दिले त्या लहेजासाठी की मला असं वाटतं की मग मी काही दिवस तिकडची आहे का कदाचित, म्हणजे पात्र तिकडचं जगतं ते तिकडची आहे का मी. कारण ते काहीतरी तुम्हाला देत असतात त्या गोष्टी. किंवा आता मी एक ऑडिओ सिरीज केली आहे, त्यातलं एक पात्र विदर्भातलं आहे लहान मुलाचं. तर त्यासाठी मी माझ्या एका प्राजक्ता म्हणून माझी मैत्रिणी आहे, तिला त्यामध्ये इन व्हायला लावलं. तिने माझ्यासाठी वाक्य लिहिली, माझ्याकडनं म्हणून घेतली आणि मी वैदर्भी बोलू लागले त्यामध्ये. तर मी त्या भागांमधली होत जाते. आणि प्रत्येक भूमिकेची आणि पात्राची प्रोसेस, स्क्रिप्टची प्रोसेस वेगवेगळी असते. कधी तुम्ही स्क्रिप्ट मधनं पात्रापर्यंत पोहोचता, कधी वरकरणी पात्र कसं दिसतंय त्यातनं तुम्ही त्याचा गाभा शोधू शकता. पण मग ती प्रत्येक स्क्रिप्टची आणि पात्राची प्रोसेस वेगवेगळी होत जाते आपोआप. येस. अशीच एक वेगळी भूमिका तुझी झाली होती जोगवा सिनेमात, आणि जोगवाने तुला खूप प्रचंड यश दिलं, खूप नाव दिलं, खूप भूमिकेसाठी तुझं कौतुक झालं होतं. तर त्याविषयी काही आठवणी आहेत का जोगवा सिनेमाविषयीच्या? हो, जोगवा हा असा सिनेमा आहे माझ्या करिअर मधला की त्याची एक प्रोसेस ही अविस्मरणीय विविध कारणांसाठी ठरली. एकतर त्याला यश मिळालं, प्रसिद्धी मिळालीच, पण जेव्हा सिनेमा करायचं ठरलं तेव्हा त्याचं सुरुवात अशी नव्हती की चला एक सॉलिड सिनेमा करून टाकू. त्याची सुरुवात अशी होती की ही एक चांगली गोष्ट मांडायची आहे. आणि तुमचं इंटेन्शन राईट असायला लागतं. कुठच्याही पुरस्कारासाठी, प्रसिद्धीसाठी, पैशांसाठी केलेली गोष्ट नव्हती. एक चांगला कॉन्टेंट, चांगला सामाजिक प्रश्न समाजापुढे मांडायचा होता. सामाजिक प्रश्न म्हटल्यावर आपण प्रेक्षक म्हणून थोडे मागे जातो की अरे बापरे, आम्हाला काही समस्या वगैरे बघायची ना, आम्हाला मनोरंजन पाहिजे. तर मग त्याचं कॉम्बिनेशन काय असू शकतं, तर चांगली लव्ह स्टोरी, चांगली गाणी, चांगलं चित्रण, ह्याचं जेव्हा कॉम्बिनेशन येतं तेव्हा लोकांचं मनोरंजन होतच. पण ते मनोरंजन करत असताना तुम्ही एक चांगला विषय घेऊन घरी जाता. एका मोठ्या सामाजिक प्रश्नाविषयी, एका प्रथेविषयी, परंपरेविषयी, त्यातल्या होरपळलेल्या जीवांविषयीचं एक मोठं भाष्य होतं. पण ती एक लव्ह स्टोरी होती. त्यामुळे ती लव्ह स्टोरी म्हणून लोकांना अपील झाली आणि लोक खूप चांगला विषय घेऊन गेली. आणि त्यामुळे त्या सिनेमाची प्रोसेस पण अख्खी तशी होती मैथिली. म्हणजे मला आठवतं तेव्हा मोबाईल फोन्स, असे स्मार्टफोन्स वगैरे नव्हते, पण मोबाईल फोन्स होते. पण ते मला आठवतं शूटिंगला गेलो, कोल्हापूर, गडहिंग्लज, कर्नाटक बॉर्डर, महाराष्ट्र कर्नाटक, तिकडे आम्ही शूट करत होतो. पहिले 2 ते 3 दिवस मला आठवतं की मी मोबाईल चार्ज करून तो सेटवर नेला असेल.
त्यानंतर मला आठवतही नाही की मोबाईल वापरला का, मेसेज आला का, घरी फोन केला का. ह्या सगळ्या तुमच्या नॉर्मल आयुष्यातल्या गोष्टी तुम्ही विसरता विसरून आणि त्या जाता. कथेबरोबर जेव्हा तुम्ही एकरूप होऊन वाहत जाता तेव्हा ते काहीतरी म्हणजे या चांगलं सगळ्याची घडतं. आठवण सुद्धा झाली नाही तुला? हो, नाही मी आठवत नाही मला आपल्याला आठवत नाही हेही मला आठवलं नाही. मी काही दिवसांनी की अरे हा फोन माझा कुठे ठेवलाय मी? अशा सिच्युएशन मध्ये मध्ये सिच्युएशन मध्ये आम्ही होतो. होतीस. तर सुंदर संवाद संजय कृष्णाजी पाटलांचे उत्तम स्क्रिप्ट, गाणी, अजय अतुलचं भन्नाट म्युझिक, म्युझिक. नंतर संजय जाधवची सिनेमॅटोग्राफी आणि अर्थातच या सगळ्यांची मोठ बांधणारा आमचा राजीव पाटील दिग्दर्शक. बरोबर. अमेझिंग कास्ट. उपेंद्रचं काम मी असं इतक्या अंतरावरनं बघितलंय. मी इतकी लकी आहे की ते जे काही सुंदर घडत होतं ते मी असं विटनेस केलं. टोटली त्यामुळे अशा काही कलाकृती असतात ज्या कायम तुमच्या मनात राहतात सोबत राहतात. आणि माणूस म्हणूनही तुम्हाला खूप बदलतात. येस. तसाच तू त्या सिनेमामध्ये एक बोल्ड सीन सुद्धा दिला होतास. त्यावरून एक प्रश्न मला पडलाय की OTT प्लॅटफॉर्म्सवर सध्या खूप बोल्ड कंटेंट दाखवला जातोय. निर्माते, दिग्दर्शक तो दाखवणं प्रेफर करतायत. पण मराठी ऑडियन्स किंवा मराठी प्रेक्षक तो घ्यायला तयार आहे का? म्हणजे मराठी लोक अजूनही तयार आहेत का बोल्ड कंटेंट पाहायला? मला तुला काय वाटतं वाटतं? आहे तसं काही भाषा सेंट्रिक काही नाहीये. बोल्डनेस आवडतोय का नाहीये. हा, कपॅसिटी किंवा आवड निवड किंवा प्रत्येकावर ऍक्सेप्टन्स अवलंबून असते. हा आहे असं नाहीये. बरोबर. कदाचित आपण फॅमिली बरोबर बघून बसणार नाही. घरात जर लहान मुलं असतील तर पालक ओरडत असतील किंवा कदाचित. आजी आजोबा बघत असतील तर नातू त्यांच्याबरोबर नाही बघणार. पण वाय नॉट म्हणजे बघतात. आणि माझं एक दुसरं थोडंसं वेगळं मत असं आहे की आम्ही तर तो किसिंग सीन केला तो त्याला आता बोल्ड म्हणणं हा आता वेडेपण हो, आहे. एक्झॅक्टली. त्याच्यात बोल्डचा बी पण नाहीये. तेव्हा त्याच्याविषयी खूप चर्चा झाली होती आणि उहापोह झाला होता आणि लोक खूप मोर्चे बिरचे आले होते आणि ते बापरे. गमतीशीर होतं. पण ते तेव्हा होतं, आता त्याचा काही संबंध नाही. पण मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्म आपल्याकडे ना काही सिनेमांना, सिरियल्सना काही मर्यादा आहेत. सेन्सॉर बोर्ड आणि या सगळ्या गोष्टींमुळे काही विषयी तुम्ही मोकळेपणाने बोलू शकत नाही. काही सिक्वेन्सेस तुम्ही मोकळेपणाने दाखवू शकत नाही. त्यामुळे एक दबलेपणा आहे. दबलेपणा आणि आहे. एक असा प्लॅटफॉर्म आपल्याला आता मिळाला आहे की जिथे तुम्ही मोकळेपणाने व्यक्त होऊ होऊ शकता. शकता. त्याचं आत्ताचं वरकरणी हे म्हणजे फक्त फिजिकली बोल्ड किंवा शिव्या एवढाच त्याचा काही गाभा जण नाहीये. हे करतायत. पण कदाचित तुम्हाला न मांडता येणारा विषय सुद्धा तुम्ही मांडू मांडू शकता. शकताय. हा त्या प्लॅटफॉर्मचा एक मोठा फायदा मला फायदा दिसतो. आहे. कितीतरी अव्यक्त भावना आहेत त्या तुम्ही व्यक्त करू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की मी आणखीनही एके ठिकाणी कोणाला तरी इंटरव्ह्यू देताना म्हणाले की शाळेत आपण 10वी पर्यंत शाळेत शिकत असतो आणि युनिफॉर्म असतात, शिस्त असते आणि अचानक 11वी-12वीला सगळं संपतं आणि ती मुलं कशी एकदम अशी बाबरी होतात की मी लेक्चर बंक काय करू करू शकतो, नी मला काय नको. युनिफॉर्म नाही, मला कोणी विचारणार नाही. हे जे वय असतं ना ते आता आपल्याकडच्या OTT OTTचं प्लॅटफॉर्मचं ते आहे. वय आहे आता की तो Right. बोल्डनेस फक्त त्यातला अंडरलाईन होतोय. पण त्याचे काही उपयोग पण आहेत आणि त्याचं हा, काही महत्व पण आहे. बरोबर. त्या तुम्हाला मिळणाऱ्या मोकळेपणाचं आणि न अडवले जाण्याचं काहीतरी एक ताकद पण आहे. ताकद. तीही आपण वापरतोय. काही Totally. ठिकाणी वापरली गेली आणि चांगलं मला आहे नाही ते. वाटत की मराठी प्रेक्षक असं काही फार त्याला मराठी म्हणून काही वेगळं आहे. वेगळं आहे. ओके. सो तू टेलिव्हिजन गाजवलंयस, तू सिनेमे गाजवलेस, तू नाटकं गाजवलीयस. पण या प्रत्येक माध्यमामध्ये काम करताना तुझे अनुभव काय आहेत? प्रत्येक माध्यमाने तुला काय दिलं? आणि पर्सनल फेवरेट माध्यम तुझं कोणतं आहे? प्रत्येक माध्यमाचं बलस्थान वेगळं आहे. नट म्हणून काम करताना टेक्निक्स तर वेगळी वापरतोच, पण त्यात आपण काय आता ऍक्टिंग कोर्स नाही त्यामुळे तसं मी नाही बरोबर. बोलणार. पण टेलिव्हिजनमध्ये तुम्ही घराघरात पोहोचता, त्याची ताकद तुम्ही नाकारू शकत नाकारू नाही. शकत. तुम्ही सिनेमामुळे खूप कालातीत असा कंटेंट तुम्ही निर्माण करता जो येस. वर्षानुवर्षे लोकांना तो सिनेमा मला आठवतोय. त्याची येस. लाईफ खूप जास्त आहे त्या जास्त आहे. गोष्टीचा. आणि नाटक हा एक जिवंत अनुभव आहे. Right. नाटक ज्यांनी अनुभवलं त्याला ते विसरणं शक्य होत नाही Right. की मी तुम्हाला नाटकात बघितलं, याच्यापेक्षा ग्रेट काही नसतं. काहीच नसतं. नटासाठी सुद्धा खूप एनरिचिंग असतं, कारण समोर आता तू आणि मी ज्या गप्पा मारतोय त्यात मला तू समोरनं काही म्हणतेस तेव्हा मला लक्षात येते काय होतंय. बरोबर. तिथल्या तिथे घडते, हा. आपल्याच संवाद घडतोय. तसं नाटकात प्रेक्षकांबरोबर संवाद संवाद असतो. घडवण्याची संधी Yes. असते. त्यामुळे ते वेगळे आहे. आणि पर्सनली मला म्हणशील की काय जास्त आवडतं तर असं नाहीये, मला सगळं चॅलेंजिंग वाटतं. Yes. ऍक्टर म्हणून प्रत्येक ठिकाणीची चॅलेंजेस वेगळे वेगळे आहे. आणि मला त्यातल्या त्यात मी
नाटक आणि सिनेमात जास्त रमते. ओके. कारण काय होणार अशी नट म्हणून मला भीती नसते. मला पूर्ण बांधीव एक गोष्ट माझ्या हातात असते बरोबर. आणि मला कुठून कुठे प्रवास करायचा ऍक्टर म्हणून हे माहिती असतं. ते मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. कम्फर्टेबल वाटतं. तू कायमच हटके भूमिका करताना आम्हाला समोर आलीस. कायम सिलेक्टिव्ह भूमिका असतात तुझ्या. म्हणजे मुक्ता बर्वे म्हटली की आउट ऑफ द बॉक्स काहीतरी आलंच पाहिजे असं समीकरण झालंय. तर अशा भूमिका निवडण्यामागचे तुझे निकष काय असतात? म्हणजे स्क्रिप्ट तुला महत्वाची वाटते, बॅनर असतो, सहकलाकार असतात की अजून काही? हे सगळ्या गोष्टी त्या निर्णयात येतातच. येतातच. पण सगळ्यात माझा सोपा क्रायटेरिया माझ्यासाठी असा आहे की मी असा विचार करते की हे जे स्क्रिप्ट आलंय ते प्रेक्षक म्हणून मला बघायला आवडेल का. जर पहिलं उत्तर हो मिळालं तर त्याचा मी दुसरा प्रश्न विचारते मग की याला काय म्हणायचंय अख्ख्या स्क्रिप्टला, ते मला आवडतंय का, जे म्हणणं आहे ते. म्हणजे त्यातला माझा निगेटिव्ह रोल आहे, पॉझिटिव्ह रोल आहे हे नंतर येतं. पण त्या अख्ख्या स्क्रिप्टचं म्हणणं आहे ते मला पटतंय का, ते पटत असेल तर त्यात मी उडी मारते. बरोबर. मग त्यात असं काही नाहीये की बॅनर मोठं आहे का, डिरेक्टर नोन आहे का, को ऍक्टर्स नोन आहेत का. बरेचदा मला आता वाय फिल्म जी केली त्यामध्ये प्रोड्युसरची पहिली फिल्म आहे, आमच्या डिरेक्टरची पहिली फिल्म आहे, आमचा डीओपी सिनेमॅटोग्राफर त्याची पहिली फिल्म आहे. को ऍक्टर्स कोण आहेत हे 1 महिना आधीपर्यंत मला माहित नव्हतं. मी 1 वर्ष आधीच फिल्म साईन केली होती. पण त्याचा कॉन्टेंट इतका स्ट्रॉंग आहे, त्याच्यात जे म्हणायचे ते इतकं अप्रतिम आहे आणि मांडण्याची पद्धत इतकी पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा कॉन्फिडेंटली मांडलाय तो विषय. इतका चांगला स्क्रीन प्ले, इतका चांगला थ्रिलर, जे इतर भाषातले आपल्याकडचे काही मोठे सिनेमे बघताना असं वाटतं की यार हा सिनेमा माझ्याकडे का नाही आला, किंवा हा माझ्या भाषेत का नाही घडते, हे माझ्या आजूबाजूच्या का नाही कोणाला सुचते. अशी काही एखाद दुसरी गोष्ट असते ना आपल्या आयुष्यात, कायम घर करून जाते. त्यातला हा एक सिनेमा आहे. मला खात्री वाटते की हा सिनेमा जेव्हा प्रेक्षकांकडे जाईल तेव्हा अनेक विविध देशातले, विविध प्रांतातली लोक म्हणतील की अरे हा माझ्या भाषेत का नाही बनला सिनेमा. इतका तो पॉवरफुल आहे. त्यामुळे क्रायटेरिया हा आणि बाकीचेही सगळे 100% निकष आहेत. मग हे सगळं झाल्यानंतर हा सिनेमा पोहोचवण्याची ताकद त्या माणसांमध्ये आहे ना. कारण बरेचदा असं होतं की तुम्ही एखादी चांगली कलाकृती बनवता पण सगळे पैसे संपून लोक थकतात, त्यामुळे तो रिलीजच होऊ शकत नाही. सो ती पण एक कपॅसिटी पाहिजे. मला पैसे मिळाले पाहिजेत कारण माझा व्यवसाय आहे आणि माझ्या तारखाही जुळल्या पाहिजे. तर हे सगळे गणित जमून आली पाहिजेत. पण पहिले काही 3-4 क्रायटेरिया मी तुला सांगितले ते डेफिनेटली जर झाले तर पुढच्या गोष्टी आपोआप होतात. रसिका प्रोडक्शन या नाट्यसंस्थेची तू उभारणी केलीस, तर आता अभिनयामधून निर्मितीकडे वळावं असं तुला का वाटलं? अगदी खरं सांगू का, खरं उत्तरातलं मी एक मोठी सिरियल केली आणि ती सिरियल एक जवळपास वर्षभर टेलिव्हिजनवर सुरू होती, ती संपली. आणि त्यानंतर 2 सिनेमे मी साईन केले होते आणि आणखीन एक दुसरं प्रोजेक्ट मी साईन केलं होतं. आणि त्या तारखा फक्त काही महिने पुढे जात होत्या. अच्छा. पूर्ण वेळ की अरे ह्याचा थोडासा इश्यू झालाय, त्यामुळे 1 महिना मी आदल्या दिवशी सांगते आता हा उद्यापासून होणार होता पण 1 महिना पुढे गेलोय, हा आणखीन पुढे गेलोय. आणि असं करत मी 6-1 महिने घरी बसले होते. आणि असं तुमची तार जाते ना डोक्यात की अरे असं का होतंय, याला वेळ नाही त्याला वेळ नाही म्हणून मी घरी बसतेय. आणि मग मला असं झालं की आता मी असं काहीतरी करीन ज्यात मी लोकांना सांगेन की या तारखा आणि या तारखेला तुम्ही काम करायचंय आणि हा विषय असेल आणि हा त्याचा दर्जा असेल, असं मला वाटलं पहिल्यांदा. मग त्याला सपोर्ट करणं मिळाला. नंतर दिनू पेडणेकर जे माझे नाट्य व्यवसायातले तेव्हा पार्टनर होते, त्या दिनू काकांनी मला खूप सपोर्ट केला. ते म्हणले की ताई तू स्वतः संस्था का नाही काढत. म्हणलं अशी संस्था वगैरे असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. म्हणलं मी करू शकेन का. ते म्हणले तू उभी तर आम्ही सपोर्ट करतो. आणि मग रसिकाची निर्मिती झाली. रसिका अर्थातच माझ्या मैत्रिणीचं नाव, जी अत्यंत उत्तम ऍक्टर होती आणि चांगलं काहीतरी निर्माण होणाऱ्या गोष्टीला तिचं नाव असावं असं मला वाटलं, म्हणून रसिकाची निर्मिती. आणि मग त्या अंडर मी काही नाटकं केली आणि मी तारखा दिल्या लोकांना या तारखेला इथे प्रयोग असेल आणि इकडे येऊन प्रयोग करा. तर ते एक थोडंसं माझ्यासाठी असं होतं की मला सॅटिस्फाईंग होतं ते की अरे काहीतरी करूया. क्रिएटिव्ह प्रोसेस थांबायला नको, सुरू राहायला पाहिजे. मजा. आता कबड्डी नाटकाकडे मी येईन. पहिल्यांदा मी जेव्हा कबड्डीचा प्रयोग पाहिला होता ते माझ्या चाळीत बिल्डिंग मध्ये हे नाटक झालं होतं. आणि तेव्हा मी फार लहान होते असं नाही, किंवा मला काही कळत नव्हतं किंवा तो विषय न कळण्यासारखा होता असंही नाही. पण आज जेव्हा या नाटकाविषयी कोणी बोललं जातं, कुठेही बोललं जातं, तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे तू आणि विनय आपटे यांचे डोळ्यातले संवाद मला आठवतात.
म्हणजे मला फक्त डोळे आठवतात, तुमचे फक्त नजरा आठवतात. तुम्ही ऍक्टिंग काय केली होती, तुम्ही डायलॉग्स काय घेतले होते, काही आठवत नाही. सो हे घडायला, हा इतका प्रभाव लोकांना किंवा प्रेक्षकांच्या मनावर घडायला तो एक बॉन्ड असावा लागतो को ऍक्टर्स मध्ये. तर निश्चित. या बॉन्ड विषयी मला जाणून घ्यायचंय, या नाटकाविषयी मला जाणून घ्यायचंय, आणि विनय आपटे यांच्याकडून आजच्या पिढीने काय शिकलं पाहिजे हेही तू आम्हाला सांग. विनय सरांचा आणि माझा एक खरंच वेगळा बॉन्ड होता ॲब्सोल्युटली. आणि काही माणसं अशी असतात ना तुमच्या आयुष्यात येऊन जातात, ती तुम्हाला काहीतरी खूप खूप माणूस म्हणून खूप काहीतरी देऊन जातात आयुष्यभरासाठी. मी एक ऍक्टर म्हणून स्टेजवर मी त्यांच्याकडनं खूप काही शिकलेच. पण ज्या पद्धतीची पर्सनॅलिटी होती, रॉयल पर्सनॅलिटी, म्हणजे Absolutely. त्यांचं वाचन, त्यांचा आवाका, त्यांची मतं ठाम असणं, बेधडक असणं, कामाविषयी बोलणं, आत्मीयता. दूरदर्शन म्हणजे आता तर दूरदर्शन हे नाव सुद्धा आपल्याला तुम्ही तुमच्या पिढीने ते टा ना 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 ते Yes. असं तर ते त्या दूरदर्शनच्या काळापासून ज्यांनी टेलिव्हिजनचे प्रोग्राम्स प्रोड्यूस केले, अनेक कलाकारांच्या पिढ्या जन्माला आल्या, त्यांच्यामुळे काही नट उभे राहिले, असा एक माणूस जेव्हा तुमच्या समोर को ऍक्टर म्हणून येतो, आणि तो स्वतः तर मोठं काम करतोच, पण तो माणूस मोठा केव्हा असतो, जेव्हा तो समोरच्या प्रत्येक माणसाला मोठं करायचा मोठं प्रयत्न करायचा करतो. आणि तो विनय सरांचा खूप मोठा गुण होता की त्या नाटकामध्ये ऑब्व्हियसली विनय सरांनाच बघायला लोक येणार होती की Yes. कबड्डी कबड्डी, मुक्ता बर्वे, विनय आपटे. पण मी तर एक लहान कलाकार होते. माझ्याच बरोबर आणखीनही 5 सहकलाकार होते. पण त्या सीन मध्ये प्रत्येकाला योग्य तो न्याय देणं, त्याच्याकडे प्रेक्षक बघतील याची जबाबदारी स्वतः घेणं. कारण काय ते इतके प्रभावी होते की प्रेक्षक ऑब्व्हियसली त्यांच्याकडे बघणार होते, पण त्यांना नाटक मोठं करायचं होतं. बरोबर. सो हे खूप केवढा अनेक मोठा गोष्टी thought होत्या, आहे हा. शिकण्यासारख्या Yes. गोष्टी होत्या, ज्या कधी बसून शाळा घेतल्यासारखे त्यांनी सांगितलं नाही, पण त्यांच्या वागण्या बोलण्यातनं आणि जनसंपर्क इतका, प्रत्येक आम्ही गावी विविध प्रयोग करायला जायचो, विविध क्षेत्रातली माणसं त्यांच्याशी बोलायला यायची, भेटायला यायची, अनेक मित्र होते. आणि आजही मला आठवतं माझा वाढदिवस 17 मे, सरांचा 17 जून, 1 महिन्याचं अंतर. आणि 17 जून आलं की मला कडकडून आठवण येते सरांची की विनय सर असायला हवे होते, अजून लवकर गेले विनय सर. पण मला खूप छान एनरिचिंग एक्सपिरियन्स आला सरांबरोबर. Wow. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर काम केलं त्यांचं भाग्य की त्यांना सर आयुष्यात लाभले. वाव, खूप ग्रेट. सो आता वाय या सिनेमाकडे मी येते. वाय हा सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आणि सगळीकडे त्याची तुफान चर्चा आहे. खूप भारी त्याचे एक्सपिरियन्स, म्हणजे तो ट्रेलर बघूनच आम्हाला खूप भारी वाटतंय. तर तू थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांग की एक्झॅक्टली वाय सिनेमा काय आहे. वाय हा एक अप्रतिम थ्रिलर आहे, जो एक खूप चांगला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जे मगाशी जोगवाविषयी बोलताना मी तुला सांगितलं Yes. की खूप कमी वेळा असं कॉम्बिनेशन मला बघायला मिळालंय काम करताना तरी, की तुम्हाला एक महत्वाचा चांगला विषय मांडायचा आहे, पण त्याचं सिनेमा म्हणून पहिलं कर्तव्य मनोरंजनाचं आहे. आणि ते मनोरंजन घेऊन तो चांगला विषय येणार आहे. बरोबर. जे जोगवाच्या बाबतीत मी अनुभवलं होतं तेच मी वायच्या बाबतीत अनुभवलं. आणि तो असा सिनेमा आहे जो एक महत्वाचा सामाजिक प्रश्न घेऊन येतोय, पण एक दणदणीत थ्रिलर आहे. Yes. टेक्नॉलॉजिकली काहीतरी सुपर येतंय, मोठ्या पडद्यावर बघावं असं चित्र उभं राहिलंय. युजली सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करण्याची जी काही एक किमान वेळ असतो किंवा सिनेमाची अख्खी प्रोसेस जी काही 1 वर्षाची काय जी असेल, हा सिनेमा 11 वर्ष बनलाय. 11 वर्ष त्या लोकांनी मेहनत घेतलीये. 5 ते 6 वर्ष स्क्रिप्टवर काम केलंय. त्यानंतर ते माझ्याकडे आले, मला स्क्रिप्ट ऐकवलं. त्यानंतर 1 वर्ष त्यांनी घेतलं, बरोबर. आणखीन स्क्रिप्टवर काम केलं. त्यावर आम्ही म्हणतोय पण की सत्य घटनांवर आधारित आधारित. अनेक सत्य घटना त्यामध्ये गुंफल्या आहेत. त्यामुळे त्याची सत्यता, त्याची ऑथेंटिसिटी कुठेही जाऊ नये. शिवाय आमचा दिग्दर्शक अजित जो आहे तो स्वतः बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. वाव. तर यामध्ये ट्रेलरमध्ये पण दिसते की मेडिकल याच्याविषयी काहीतरी चाललेलं आहे. तर त्यातली अगदी तंतोतंत माहिती व्यवस्थित येईल ना याची काळजी घेत घेत सगळा बॅलन्स सांभाळत सांभाळत. तो थ्रिलर मांडला. आणि तू बघितलं असेल की हायपर लिंक आपण म्हणतोय त्या Yes. सिनेमाला. तर हायपर लिंक हा प्रकार कदाचित आपल्याकडे आपल्या प्रेक्षकांसाठी हा शब्द नवीन असेल. सोपं सांगते काय की हायपर लिंक म्हणजे एका टाइमलाईन मध्ये अनेक गोष्टी चाललेल्या असतात
एकाच वेळी एकाच टाइम लाईन मध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रसंग वेगवेगळे घडत असतात. सुरुवातीला आपल्याला कळत नाही की हे वेगवेगळे प्रसंग आपण का बघतोय, आणि मग हळूहळू ते प्रसंग एका दिशेने प्रवास करायला लागतात आणि कुठेतरी एका पॉइंटला येऊन मिळतात आणि मग पुढे काहीतरी मोठं रिव्हील होतं. आणि ते प्रसंग जेव्हा सगळे एका पॉइंटला येणार आहेत तेव्हा माझ्या कॅरेक्टरचं खरं काम सुरू होतं, कारण त्या रिव्हील करण्याच्या प्रवासात माझा मोठा वाटा आहे. आणि म्हणून मी ती पहिल्या पोस्टर लॉन्च असं दिसते की मी हातात मशाल घेऊन काहीतरी करते, काहीतरी लीड करते, तर तो लीड करण्याचं काम माझं कॅरेक्टर त्यातलं करतं. सो एक अत्यंत चांगला थ्रिलर लोकांकडे येतोय. मला अभिमान वाटतोय की मी या सिनेमामध्ये आहे, कारण मला खात्री वाटते की जेव्हा प्रेक्षकांपर्यंत हा पोहोचेल तेव्हा त्यांच्याकडनं चांगला फीडबॅक 100% येईल. याचं मला कौतुक असं वाटतं की याची 4 स्क्रीनिंग झाली आहेत फिल्मची 2 फेस्टिवल्स मध्ये, आणि अनेक लोकांनी हा सिनेमा बघितलाय. तेव्हा आता जेव्हा रिलीज होण्याच्या जाहिराती यायला लागल्या, पोस्ट यायला लागल्या, तेव्हा त्या प्रेक्षकांनी इतकं सुंदर जेस्चर प्रेक्षकांकडनं आलेलं, त्यावरनं एक पॉझिटिव्ह हे कळतो आपल्याला की खाली कॉमेंट्स मध्ये दिसतं की मुक्ता बर्वे, तुमचा हा सिनेमा आम्ही या फेस्टिवलमध्ये बघितलाय, तुम्ही या विषयाविषयी बोलत नाही आहात आणि आम्हाला सिनेमा प्रचंड आवडलाय, काय आहे हे आम्हाला माहितीये, पण काळजी करू नका, आम्ही त्याच्याविषयी बोलणार नाही आहोत, आम्ही सिनेमा परत बघणार आहोत आणि नक्की सांगू. तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होता. काही पत्रकारांनी तो सिनेमा बघितला होता, पण कोणीही त्याची जी प्रमोशनल स्ट्रॅटेजी, आजकाल तुला माहितीये की प्रमोशन करायला लागतं, सिनेमा पोचवावा लागतो प्रेक्षक, त्या प्रमोशनल स्ट्रॅटेजीमध्ये कोणीही मध्ये आलेलं नाहीये. इनफॅक्ट त्याला मदत केली अनेकांनी. म्हणजे हे प्रेक्षकांचं पण क्रेडिट आहे की त्यांनी अजिबात रिव्हील केलं नाही, नाही तर पहिला आल्यावर आपल्याला आधी सांगायची घाई लागलेली असते की काय. आणि 24 जूनला सिनेमा रिलीज झाल्यावर विषय कळणार आहेच, ते काही गुपित नसणार आहे, पण काय हा मुद्दा संपेल, पण कसं हा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. राईट, बरोबर. सो शेवटाकडे येताना मला तुझ्याकडून एखादी कविता ऐकायला नक्की आवडेल. कविता काही तयारीत नाही आले ग कवितेच्या. आय डोंट नो, कविता माझी ऐकायची असेल तर मी तुला एक इन्व्हिटेशन देते त्याच्यापेक्षा. मी आता एक खूप वर्षांनी 5-6 वर्षाच्या गॅप नंतर मी थिएटरमध्ये एक शो करते. प्रिय भाई एक कविता हवी आहे नावाचा शो आहे, आणि डॉक्टर समीर कुलकर्णींनी लिहिला आहे तो शो, आणि त्याचं रंगमंची आविष्कार आम्ही करतो. त्यामध्ये पु ल आणि सुनीताबाईंच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगाविषयी ते आहे. त्यात मी सुनीताबाईंचं कॅरेक्टर वाचते रंगमंचावर, आणि त्यात मी काही बोरकरांच्या कविता, कुसुमाग्रजांच्या कविता, महानोरांच्या कविता वाचते. तर तुला माझ्याकडनं कविता ऐकायची असेल तर तुझ्या कार्यक्रमाला नक्कीच. आणि मी आवाहन करीन प्रेक्षकांना सुद्धा की त्यांनी या कार्यक्रमाला जावं आणि त्यांनी वाय हा सिनेमा बघायला सुद्धा आवर्जून जावं. खूप थ्रिलिंग अनुभव असेल असं आता वाटतंच, एक्साइटमेंट वाढतीये. आणि थँक्यू सो मच मुक्ताताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, खूप नवीन गोष्टी कळल्या, खूप किस्से ऐकायला मिळाले. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मला फक्त प्रेक्षकांना एक म्हणायचंय आवर्जून की हा सिनेमा फक्त तुमच्यापर्यंत पोहोचला एवढ्याने मला आनंद नाही होणार, त्यांना काय वाटतं हे पण मला ऐकायचंय. तर मी असं म्हणू शकते का की हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्ही जेव्हा सिनेमाला जाल तर कुठच्याही माध्यमातनं, मग बोलबिडूच्या माध्यमातनं असेल, तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण वी आर इगर. आम्ही खूप उत्सुक आहोत की प्रेक्षकांना हा सिनेमा कसा वाटतोय हे ऐकायला. कारण मी मगाशी म्हटलं, तुला सांगितलं का आत बोललो पण मला आठवत नाही, पण जे अनेक वर्ष इतर भाषातले सिनेमा बोललो आपण की भाषातले सिनेमा जे वाटलं होतं की मला हा सिनेमा माझ्या भाषेत पाहिजे, तसं प्रेक्षकांनाही वाटलं असणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय, कारण त्यांच्या या पसंतीवर नापसंतीवर कदाचित सिनेमाच्या भविष्य काळात बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. कारण खूप कष्टाने हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत येणार आहे. युजली मराठी सिनेमाचं शूटिंगचं शेड्यूल 35 दिवस, 40 दिवस, फार फार तर 50 दिवस चालतं. आम्ही 108 दिवस हा सिनेमा शूट केलाय. लातूरमध्ये शूट केलाय, थोडासा भाग पुण्यातही शूट केलाय. लातूर, औरंगाबाद, मराठवाड्यातले काही स्थानिक 100 कलाकार यामध्ये बाकायदा ऑडिशन देऊन सहभागी झाले. वेगळे चेहरे, वेगळी मांडणी, वेगळी धाटणी असलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे मला फार उत्सुकता आहे की प्रेक्षकांना काय वाटतंय. तर तुम्ही बोलबिडूच्या पेजवर जरी फीडबॅक दिला तरी
तुम्ही मंडळी होपफुली आमच्यापर्यंत पोहोचवाल की काय वाटतंय. सो नक्की बघा आणि सांगा कसं वाटतंय. नक्कीच. सो आज आपल्यासोबत मुक्ताताई होती आणि तिने ज्या पद्धतीने आवाहन केलंय की वाय हा सिनेमा बघितल्यानंतर बोलभिडूच्या हा एपिसोड बघितल्यानंतर या पेजवरचा तुम्ही आवर्जून कमेंट करा. तुम्ही सांगा हा पिक्चर तुम्हाला कसा वाटतोय. ऑल्सो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.